जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा सहज सिंचन शक्य व्हावं यासाठी राज्यामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। आणि याच योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्जाचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आलेले लाखो अर्ज राज्यामधून दाखल करण्यात आलेले आहेत। आणि शासनाच्या माध्यमातून देखील या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 9 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे। म्हणजे एकंदरीत उद्दिष्टही मोठं आहे आणि याच्या अंतर्गत आलेल्या अर्जाची संख्या देखील मोठी आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभाग हा अर्जासाठी अव्वल ठरलेला आहे। नाशिक विभागातून पुणे विभागातून देखील मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। परंतु अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी विषय संपतो का तर नाही, शेतकऱ्यांना आणखीनही या योजनेबद्दल नवीन झालेल्या बदलाबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती नाही आणि याच्यामुळे पात्र झालेले शेतकरी किंवा या योजनेच्या पुढील प्रक्रियेसाठी समाविष्ट होणारे शेतकरी आहे त्याच ठिकाणी थांबलेले आहेत। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पूर्वी 15 रुपये 40 रुपये किंवा 5 रुपये वेगवेगळी या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी भरून अर्ज दाखल करून घेतले जात होते। आणि अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्याला सेल्फ सर्वे करा, त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला मेसेज पाठवून पेमेंट करायला सांगा, अशा बऱ्याच साऱ्या प्रक्रिया होत्या। परंतु आता या योजनेच्या अंतर्गत आपण पाहिलेले की ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी मेळाकडे अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठीचे ऑप्शन देण्यात आले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांना देखील आपला अर्ज ड्राफ्टमध्ये आहे पेमेंट करण्यासाठी सांगण्यात आले होतं। जे काही शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केलेले होते, ज्यांचे अर्ज चेक करून पात्र करण्यात आलेले होते किंवा जे अर्ज पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यास लायक होते अशा अर्जांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले होते। ज्या अर्जाला पेमेंट झालेलं नाही हा अर्ज फक्त आणि फक्त दाखल करून तो ड्राफ्ट स्वरूपामध्ये आहे अशा प्रकारे त्यांना दाखवण्यात येत होतं। म्हणजे तुम्ही अर्ज केलेला आहे परंतु तो सबमिट झालेला नाही, अर्थार्थी तुमचा अर्ज पूर्ण झालेला नाही। आता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर हजारो शेतकऱ्यांना या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन देण्यात आल्या, काही जणांना मेसेज देण्यात आले किंवा काही जणांचे जुने ID होते, एकापेक्षा वेगळा नंबर किंवा ते दिलेले नंबर बंद, याच्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना समजले नाही आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लॉग इन केल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन दाखवते परंतु मेसेज आला नाही म्हणून त्यांनी पेमेंट केलं नाही। असे हजारो शेतकरी पेमेंट करण्यापासून वंचित आहेत। आता या योजनेच्या अंतर्गत आपला जो अर्ज आहे त्या अर्जाला पेमेंट केल्यानंतरच तो अर्ज भरण्यासह सबमिट होणार आहे आणि तो अर्ज सबमिट झाल्यानंतर पुढे त्याला जसं की व्हेंडर उपलब्ध झाले, व्हेंडर किंवा पुढील ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे। परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये भरणाच केला गेला नाही। आता भरणा न केल्यामुळे त्या शेतकऱ्याचा आहे तसाच अर्ज ड्राफ्ट स्वरूपामध्ये राहिला आणि परिणामी त्यांना पुढच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही। ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट केले जात आहेत त्या शेतकऱ्यांना पुढे व्हेंडर सिलेक्शन किंवा ज्या काही पुढच्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जात आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये पेमेंट जे करणारे शेतकरी आहेत त्यांनी देखील पेमेंट केलं म्हणजे त्यांचा अर्ज मंजूर झाला का तर नाही। आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज बाद केले जात आहेत। पेमेंट करत असताना सूचना दिली जाते की आपण पेमेंट करत असताना योजनेच्या अटी शर्ती निकष हे सर्व समजून याच्या अंतर्गत आपण पात्र आहात का हे जाणूनच पुढील प्रक्रिया पार पाडा। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भरलेल्या पैशावरती व्याज किंवा त्याच्यामध्ये जर विलंब झाला तर वगैरे वगैरे काही मिळणार नाही। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरेच सारे अर्ज भरले जात आहेत। आधारमध्ये त्रुटी, आधारचं नाव वेगळं आणि सातबाऱ्याला असलेलं नाव वेगळं, सातबाऱ्यावर सिंचनाच्या साधनाची जी काही असेल ती नोंद नाही। आता त्याच्यानंतर ई-पीक पाहणी केली, त्याच्यानंतर लावलं, त्याच्यानंतर वगैरे झालं, परंतु जो सातबारा जोडला, त्रुटी आल्यानंतर जो सातबारा जोडला त्याच्यावरती कुठेही सिंचनाच्या साधनाचा उल्लेख नाही, सातबारा सामायिक आहे त्याच्यावरती सहमती जोडलेली नाही, अशा प्रकारचे बरेच सारे अर्ज आहेत ज्याच्यावरती पेमेंट देखील करण्यात आलेले आहेत। असे अर्जसुद्धा याच्या अंतर्गत बाद केले जात आहेत आणि इथून पुढे सुद्धा जर अशा चुकीच्या पद्धतीनं जर अर्जामध्ये जर भरणा केला किंवा अशा चुकीच्या पद्धतीचा जर अर्ज असेल तर तो अर्ज बादच होणार आहे। मित्रांनो, आता अर्ज बाद होणं ही म्हणजे काही सोपी बाब नाही, कारण याच्या अंतर्गत पूर्वी अर्ज बाद केला म्हणजे लोक सोडून द्यायचे, जाऊ द्या अर्ज बाद झाला पुन्हा नव्यानं करा किंवा काही असेल तर बघूया। परंतु आता तुम्ही पेमेंट केलेलं आहे आणि पेमेंट केल्यानंतर अर्ज बाद झाल्यानंतर जो काही तुमचा भरणा आहे हा परत येण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो। तोही तुमच्या आधार संलग्न जे काही तुमचं दिलेलं बँक खातं असेल त्या बँक खात्यामध्येच क्रेडिट केला जातो आहे। त्याच्यामुळे अर्ज भरत असताना बँक खातं व्यवस्थित भरा, अर्ज भरत असताना माहिती व्यवस्थित भरा आणि अर्ज जर व्यवस्थित असेल, आपण जर कन्फर्म असाल की मी सर्व बाबी व्यवस्थित जोडलेल्या आहेत तरच तुम्ही याच्यामध्ये पेमेंट प्रक्रियेमध्ये पुढं जाणार आहेत। आता याच्यामध्ये पेमेंट प्रक्रिया ही याच्यामध्ये कंपल्सरी करण्यात आलेली आहे। पेमेंट जर झालं तरच तो तुमचा अर्ज हा अर्जाच्या प्रक्रियेमध्ये काउंट केला जाणार आहे।
आता ज्या अर्जांचं पेमेंट नाही ते अर्ज सध्या ड्राफ्ट स्वरूपामध्ये दाखवले जातात. ड्राफ्ट म्हणजे अर्ज सबमिट नाही आहे. याचा ड्राफ्टमधून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा असेल तर तुम्हाला पेमेंटची प्रक्रिया ही पूर्ण करावीच लागणार आहे. आता याच्यावरती तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती गेल्यावरती तुमच्या अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी तुमचा MK ID असेल किंवा MT ID असेल, जो काही ID असेल तो टाकल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे की तुमचा अर्ज ड्राफ्ट स्वरूपामध्ये आहे, तुम्हाला अमुक अमुक रकमेचा भरणा करावा लागणार आहे. 3 HP असेल तर त्याच्यासाठीची रक्कम, त्याच्यामध्ये SC STसाठी वेगळी, ओपन प्रवर्ग असेल तर ओपनसाठी वेगळी, 5 HP असेल तर 5 HP दोन्ही प्रवर्गाची वेगवेगळी. आणि त्याच्या अंतर्गत भरणा करत असताना तुम्हाला खाली लाल अक्षरामध्ये ती स्पष्ट सूचना दाखवली जाईल. ही सूचना वाचून पुढे तुम्ही तुमचा भरणा करू शकता. भरणा करावरती क्लिक करायचं. भरणा करावरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, अर्जाचा नंबर, तुम्हाला GSTची माहिती वगैरे सर्व माहिती दाखवली जाईल. याच्याखाली अटी शर्ती दाखवल्या जातील, कुठले कार्ड वापरले जाणार, कशा वगैरे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला पैशाचा भरणा करावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला दाखवलं जाईल की तुम्ही कशाप्रकारे भरणा करणार आहात. डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे का दुसरं काही ऑप्शन आहे. त्याच्यानंतर UPI आहे, QR कोड, जे काही तुम्हाला ऑप्शन याच्यामध्ये निवडायची ती तुम्ही निवडू शकता. क्रेडिट कार्डनं, डेबिट कार्डनं किंवा नेट बँकिंगनं सुद्धा करू शकता. आणि सर्वात सोपा पर्याय UPI किंवा UPI QR. आता याच्यामध्ये UPIची ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला UPI नंबरनं करणार की QR कोडनं करणार असं सांगितलं जाईल. UPI नंबर असेल तर UPI नंबर टाका, तुम्हाला गेटवे निवडून पुढची ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करू शकता. तत्काळ तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. आणि हे सर्व पेमेंट झाल्यानंतर, तुमचं पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुमचा हा अर्ज पुढे भरणासह दाखल झाला आहे अशा प्रकारे याच्यामध्ये दाखवलं जाईल. आता हा भरण्यासह अर्ज दाखल झाल्यानंतर काही कालावधीनं तुम्हाला याच्यामध्ये व्हेंडर येतील, व्हेंडरच्या निवडी असतील वगैरे वगैरे, ज्या काही पुढच्या प्रक्रिया असतील त्या येतील. परंतु याच्यामध्ये पेमेंट हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आता बरेच जण म्हणतात की मग मला पोर्टलला दाखवते परंतु मेसेज आला नाही. मेसेज येण्यामध्ये काही तांत्रिक कारण असू शकतं, तुमचा नंबर दुसरा असू शकतो किंवा इतरही काही कारण असू शकतं. परंतु पोर्टलला जर तुम्हाला दाखवत असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया करावीच लागणार आहे. जी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जात नाही आणि पूर्ण न केली गेल्यामुळे बरेच सारे अर्ज फक्त भरून ड्राफ्ट स्वरूपामध्ये पडलेले आहेत. एक वेळ होती की पेमेंटचं ऑप्शन कधी येणार म्हणून शेतकरी आतुरतेनं वाट पाहत होते आणि आज पेमेंटची ऑप्शन आली आहे, परंतु फक्त आपण कन्फर्म नाही किंवा आपल्याला मेसेज आलेले नाहीत म्हणून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. तर मोठ्या प्रमाणात राबवली जाणारी योजना, मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले शेतकरी, आशा करूयात या योजनेला मोठ्या प्रमाणात गती मिळो आणि शेतकऱ्यांचं जे काही आपल्या शेतामध्ये सोलर असावं हे जे काही स्वप्न आहे ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो. मित्रांनो, आता याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अशी मागणी ज्याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात अपात्र होत आहेत ते म्हणजे ज्यांच्याकडे विजेचे कनेक्शन आहेत त्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याचे. आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाते. दिवसा वीज देण्याचं सरकारच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे. हजारो मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामधूनही शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु शासनाच्या माध्यमातून कुठंतरी कुसुम घटक कचा विचार नक्की करावा आणि याच्या अंतर्गत देखील लहान लहान शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP, 7.5 HP, 15 HP पर्यंत जे काही शेतकरी असतील त्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्याचा प्रयत्न करावा. बरीच सारी राज्य आहेत जी राज्य छोटे छोटे अनुदानं देऊनसुद्धा 40% अनुदान, 30% अनुदान, कारण केंद्र शासनाच्या याच्यामध्ये 30% अनुदान आहे, काही राज्य त्याच्यामध्ये 10% ॲडिशन करतात. अगदी 40% अनुदानावर सुद्धा शेतकरी सहज या योजनेमध्ये सहभागी होता येतं. त्यामुळे घटक कचा सुद्धा शासनाच्या माध्यमातून कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.